हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर प्रत्येक शहरामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये एक स्थानिक स्वराज्य संस्था असते. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत, त्यानंतर निमशहरी भागांमध्ये नगरपालिका किंवा नगर परिषद आणि मोठ्या शहरांमध्ये महानगरपालिका. आपला जो BPMC ॲक्ट 65 नुसार जी काही मूलभूत आणि अनिवार्य कर्तव्य महानगरपालिकेनं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थानं करायची आहेत, त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे रस्ते, गटर, पाणी, सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य यासारख्या सुविधांची पूर्तता करणं हे अनिवार्य आहे, बंधनकारक आहे. दिवाबत्तीची सोय असेल किंवा अन्य काही पद्धतीच्या यंत्रणा राबवून लोकांना मूलभूत सुविधा देणं हे महापालिकेचं कर्तव्य असतं. त्याच्या पुढं जाऊन शहराची सुनियोजित वाढ करणं, शहरामध्ये पुढच्या 50 वर्षासाठी कोणकोणत्या गोष्टींचं आव्हान असेल याचा विचार करणं, खेळ असतील, कला संवर्धन असेल, याच्यासाठी पूरक इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं, हे सगळं त्या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पूर्तता होणं अपेक्षित असतं. आता BPMC ॲक्ट 65 काय आहे ह्याच्याकडे आता आपण लगेच जायला नको, पण महानगरपालिकेची जी काही कर्तव्य आहेत आणि त्याच्याबरोबर नागरिक म्हणून आपली जी काही कर्तव्य आहेत, आपल्याला केवळ फक्त आपले हक्क आणि अधिकार माहिती असतात, पण आपली कर्तव्य आणि आपल्या जबाबदारी काय आहेत हे आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि या अनुषंगानं नागरिक म्हणून आपण नेहमी महानगरपालिकेला, आपल्या लोकप्रतिनिधींना जबाबदार धरत असतो की ही कामं झालेली नाही आहेत, या सुविधा मिळत नाही आहेत, हे काम रखडलेलं आहे, याच्यामध्ये इतके पैसे खाल्ले गेले, ढपला पडला, अनेक पद्धतीचे आरोप होत असतात. आणि त्याच्यामुळं कधी राजकीय हेतूनं तर कधी सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नातून नेहमीच वाद निर्माण झालेलं असतं. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेकडून नेमकी कोणती कर्तव्य अपेक्षित असतात, महानगरपालिकेच्या अडचणी काय असतात, या सगळ्याबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या बद्दल बोलेल तेवढं कमी आहे असं म्हटलं जातं. याचं कारण आपल्याकडे प्रत्येक विषयाबद्दल एक एक इश्यू तयार होतो आणि तो एक म्हणता 2-3 अशी त्याची यादीच तयार होते. महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दल नागरिकांच्या मनात असलेले किंतु, शंका, आक्षेप आणि त्याचबरोबर वस्तुस्थिती या सगळ्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, त्यांचं स्वागत आहे. नमस्कार. त्याचबरोबर कॉमन मॅन या संघटनेच्या माध्यमातून नेहमीच रस्त्यावर उतरणारे, त्याच्याबद्दल अभ्यासूपणे मतं मांडणारे असे बाबा इंदुलकर. आता ते ॲडव्होकेट आहेत, त्यामुळं रस्त्यावरती उतरण्यापेक्षा ते आता न्यायालयीन चौकटीमध्ये राहून सुद्धा लढा देत आहेत. आज त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि क्रीडाईच्या माध्यमातून या शहराच्या लॉंग टर्म विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असलेले राजू परीख साहेब. नमस्कार. तिघांचंही स्वागत आहे. आयुक्त साहेब, आज संवाद प्रतिवादमध्ये आपण पहिल्यांदा आलेला आहात. खरं तर या कार्यक्रमाचं नाव संवाद आधी आहे, त्यामुळे आपल्याला संवाद साधायचा आहे. केवळ आपल्याला वादावादी करून, काहीतरी एकमेकावरती आरोप करून तो शो, त्याचा TRP वाढवायचा याच्यावर माझा विश्वास नाही आहे. काहीतरी आपल्याला फ्रुटफुल, काहीतरी चांगले त्यातनं आउटकम यावं. जे प्रश्न आपण इथं निर्माण करतोय त्या प्रश्नांची उत्तरं शोधली जावीत, अशा दृष्टीने आपण हा प्रयत्न करत असतो. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून काम करत असताना IAS डिग्री घेतल्यानंतर तुमचा अनुभव कसा आहे? कोल्हापूर महानगरपालिकेचं काम करताना ॲक्च्युली मी म्हणेल की हे खूप चॅलेंजिंग आहे, पण ॲट द सेम टाइम भरपूर चांगली कामं करण्याची संधी सुद्धा इथे उपलब्ध होते. आयुक्त म्हणून काम करत असताना नागरी भागातले प्रश्न हे बरेच जटिल बनलेले आहेत. मग ते कचऱ्याचा प्रश्न असो किंवा डेव्हलपमेंटचा इश्यू आहे, पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिकचा इश्यू आहे, असे कित्येक प्रॉब्लेम्स आपल्या शहरासमोर असतात. आणि त्यांचे सोल्युशन शोधताना सुद्धा शहरी भागात ती समस्या अधिक किचकट बनलेली असते. तर हे खूप चॅलेंजिंग आहे, पण त्याच पद्धतीने आपण जर काही चांगलं काम करू शकलो तर नागरिकांना डायरेक्ट बेनिफिट देण्याचा, डायरेक्ट रिलीफ देण्याचा जो आपल्याला इथे आनंद मिळतो, तो पण मला असं वाटतं की दुसऱ्या कोणत्याही जॉबमध्ये कदाचित भेटत नाही. त्यामुळे मी म्हणेल की चॅलेंजिंग बट व्हेरी सॅटिस्फाईंग असं हे काम आहे. आर यू सॅटिस्फाईड? आता सध्यापुरतं आम्ही जे काम करतो आहे त्या आम्ही एक ठराविक दिशेने जातो आहे.
आणि ते प्रोजेक्ट जसे जर फ्रुटफुल होतील तर डेफिनेटली आम्हाला त्याच्यातनं काही सॅटिस्फॅक्शन भेटेल. नाही, पण गेल्या काही वर्षामध्ये जर आपण बघितलं तर सातत्यानं महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल लोकांच्या मनामध्ये असंतोष वाढत चाललेला आहे. आता अगदी थोडक्यात उदाहरण घ्यायचं तर बेसिक आहे तो म्हणजे घरफाळा. घरफाळा वाढ झाली की त्याच्याबद्दल नेहमी आंदोलन होतं, घरफाळा वाढ नको असं म्हटलं जातं. त्याची दुसरी बाजू अशी आहे की आपल्याकडे कोल्हापुरामध्ये जो घरफाळा आहे तो राज्यात सर्वाधिक आहे असं बोललं जातं, आणि त्याच्या पुढे जाऊन ज्या मिळकती भाडे तत्वावरती दिलेल्या आहेत त्याला जवळपास भाड्याच्या 70% इतका घरफाळा लादला जातो. आणि त्याच्या अगेन्स्ट मग महानगरपालिका आम्हाला कोणत्या सुविधा देते असा प्रश्न निर्माण होतो, आणि मग 70% घरफाळा देण्यापेक्षा तो चुकवण्याचाच प्रयत्न होतो. याच्याबद्दल काही सोल्युशन काढण्याचा काही विचार आहे का? सर्वप्रथम आपल्याकडे घरफाळा जो आहे राज्यात सर्वात जास्त आहे असं नाहीये. मालकी हक्काच्या ज्या आपण प्रॉपर्टीज आहे, घरफाळा हा बेसिकली 2 पद्धतीने लावला जातो, की जो स्वतः वापर करतो आहे म्हणजे मालकी हक्काचा वापर आहे तो, आणि भाडे तत्वावर जो आहे तो. तर मालकी हक्काचे जर आपण रेट्स चेक केलेत तर इवन सांगली, नांदेड अशा महानगरपालिका ज्या आपल्याशी कम्पेरेबल महानगरपालिका आहेत त्यांच्यापेक्षा सुद्धा कमी आहेत. आणि एक जवळजवळ आपल्या शहरामध्ये 1,45,000 प्रॉपर्टीज आहेत, त्यातल्या जवळजवळ 1,20,000च्या आसपास प्रॉपर्टीज या मालकी हक्कावर वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळे मेजॉरिटी 80% प्रॉपर्टीज ज्या आहेत मालकी हक्काने वापरल्या जाणाऱ्या त्याच्यावरचा घरफाळा हा मला असं वाटतं की क्लास महानगरपालिकांमध्ये सर्वात कमी असला पाहिजे. बाबा इंदुलकर, 1 महिन्यापूर्वी आपण याच संवाद प्रतिवादमध्ये बोललो होतो, त्यावेळेला तुमचा असा दावा होता की कोल्हापूरमध्ये सर्वाधिक घरफाळा लादला जातो. आयुक्त साहेबांचं म्हणणं आहे की अशी परिस्थिती नाही आहे. मी आयुक्तांच्या या मताशी मी सहमत नाही. बेसिकली प्रायर टू 2010 आपण रेटेबलवर होतो. रेटेबल म्हणजे या ठिकाणी BNCकडं प्रत्येक कोल्हापूर शहरातल्या प्रत्येक घराचं एक रेंट फिक्स झालं होतं, आणि त्या रेंटच्या आधारे घरफाळा लागायचा. 2010 साली या सुवर्ण जयंती योजनेच्या फंड पाया असेल तर गव्हर्नमेंट पुट यू एन ऑप्शन की तुम्ही रेटेबलमध्ये राहा किंवा तुम्ही प्रॉपर्टी व्हॅल्यू बेस्डवर जावा तुम्ही. 2010 किंवा 11मध्ये जनरल बॉडीमध्ये 2 ठराव झाले आणि वी शिफ्टेड डाऊन टू मूल्यावर्धित करा, म्हणजे प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूवर आपण गेलो. हां, त्या अगोदर शासनानं BPMCमध्ये अमेंडमेंट आणली शेड्यूल D मधला 7A मध्ये. मी साहेबांना फार नम्रपणे सांगतो की साहेबांची काही चूक नाही आहे यामध्ये. हा जो घरफाळा विभाग जो कोल्हापूरचा आहे ना त्याची सगळी चूक आहे. आम्ही सर वी आर फायटिंग फ्रॉम राईट फ्रॉम 2011 ह्या विषयामध्ये. अमेंडमेंट आल्या दिवसापासून जेव्हा नियमावली हिने तयार केली त्या दिवसापासून आम्ही ना म्हणतो की तुम्ही नियमावली चुकली आहे. 7Aचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये कुठंही भाड्याचं घर उल्लेख नाही. बर, कारण त्यांनी कॅटेगराईज केलं आहे रेसिडेन्शियल, हां, मग कमर्शियलमध्ये शॉप्स, कमर्शियलमध्ये भाड्याचं राहतं घर नाही, हॉस्पिटल्स, नंतर मॉल्स, थिएटर्स, ह्या प्रकारचं त्यांनी क्लासिफिकेशन केलं गेलं आहे. आत्ता काय झालं की बेसिकली प्रॉपर्टीचा व्हॅल्यू कशी काढावी तर 7A म्हणतं की रेडी रेकनर वापरा. रेडी रेकनर इज ऑन आता बदलला Market value जी आहे होता. रेडी रेकनर दॅट टाइम वॉज ऑन कार्पेट एरिया. बरोबर. हां, मग त्याच्यापुढे त्यांनी क्लॅरिफिकेशन दिले की ज्या ठिकाणी रेडी रेकनर उपलब्ध नाही त्या ठिकाणी चटई क्षेत्र कमिशनरनी लक्षात घ्यायचं आहे. आता मग इथं नियमावली झाली तयार. नियमावलीमध्ये कार्पेट इंटू 0.20 असं करून तिने बिल्टअप एरियावर आपल्यावर आम्हाला घरफाळा लावला. 20% वाढवलं. हां, आणि हे 20% फक्त वाढला कोल्हापुरामध्ये. कोल्हापूर शहरामध्ये. ठीक आहे, नवीन होतं, कोणाला माहीत नव्हतं. 2011 पासून साहेब आम्ही त्यांना असं म्हणतोय की BPMC ॲक्टमध्ये रूल्स म्हणजे काय दॅट हॅज बीन डिफाईन्ड, रेग्युलेशन्स काय दॅट हॅज बीन डिफाईन्ड. रेग्युलेशन कोण करू शकतं तर फक्त स्टँडिंग कमिटी करू शकतं. स्टँडिंग कमिटी कशावर रेग्युलेशन करू शकतं ते BPMC ॲक्टमध्ये दिले, त्याच्यामध्ये घरफाळा हा विषय नाही. मग जेव्हा एखादी नियमावली केली जाते तर BPMCचे 464 का 465 कलम आहे, त्याला तुम्हाला शासनाची मान्यता घेऊन ते गझेटमध्ये छापून यायला लागतं, तेव्हा तुम्ही अंमलबजावणी करू शकता. आणि अशी कोणतीही प्रक्रिया कोल्हापूर महानगरपालिकेने केलेली केलेली नाहीये. नाही. आपण मागच्या वेळी पण बोललो. मला एक मूलभूत प्रश्न विचारायचा असतो तुम्हाला की बेसिकली एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न कमी असतं म्हणून तो स्वतःचं घर विकत घेऊ शकत नाही आणि म्हणून तो भाड्याच्या घरात राहत असतो. अशा वेळेला त्या माणसाला दिलासा देण्याऐवजी त्याच्यावरती जर घरफाळ्याचा बोजा वाढत असेल तर हा अनैसर्गिक न्याय आहे का? नाही, आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मालमत्ता या 2 प्रकारच्या असतात. एक मालकी हक्काने वापर ज्याचा होतो आहे आणि दुसऱ्या भाडेतत्वावर. भाडेतत्वावर ज्या पद्धतीने आपण जेव्हा भांडवली मूल्य प्रॉपर्टी टॅक्सकडे वळलो तेव्हा
असं अपेक्षित होतं ॲक्च्युली की भाड्याचा जो विषय आहे तो गाळून सर्व प्रॉपर्टीजच्या प्रॉपर्टी टॅक्स हा रेडी रेकनरवरच आधारित असला पाहिजे. पण 2011 मध्ये आपली जेव्हा निश्चिती झाली ती पद्धत जी होती तिच्यामध्ये आपण भाडं हा विषय कंटिन्यू ठेवला. त्याच्यामुळे दोन मुद्दे निर्माण झाले ॲक्च्युली. पण मग ती पद्धतच चुकीची आहे हे जे यांचं म्हणणं आहे. मी एक जस्ट मला 5 मिनिटं द्या, मी आपल्याशी पूर्ण हे करतो. तर भाडे तत्वावर याच्यामुळे 2 इश्यूज असे निर्माण झाले की लोकांचं असं म्हणणं होतं की ह्याच्यानुसार जे होणारे प्रॉपर्टी टॅक्सचं कॅल्क्युलेशन आहे ते जास्त आहे आणि काही ठिकाणी त्यांनी दाखवलंय की 60% पर्यंत गेलेलं आहे अशा ठिकाणी. आणि त्याच्यामुळे एकतर बोजा वाढला त्या ठराविक लोकांवर, दुसरं बोजा वाढल्यामुळे चुकवेपणाचं प्रमाण वाढलं. त्याच्यामुळे दुसऱ्या दोन करार करणे किंवा भाड्यावर मालमत्ता दिलेली आहे हे न दाखवणे याचं प्रमाण वाढलं. या गोष्टींना दुरुस्त करण्यासाठी म्हणून यावेळेस प्रशासनाने आम्ही जो एक सुधारित प्रस्ताव दिला तिच्यामध्ये भाडे तत्वावर ज्या प्रॉपर्टीज आहे त्यांचा आम्ही प्रॉपर्टी टॅक्स कॅल्क्युलेशनची सिस्टीम बदलली. भाडा हा मुद्दा न ठेवता त्याचे सुद्धा मालकी हक्काप्रमाणे रेडी रेकनर रेट्स जे आहे त्या रेडी रेकनर रेट्सवरच त्याचं भांडवली मूल्य निश्चित केलं जावं. आणि त्याचबरोबर फक्त डिफरन्सिएशन असं ठेवलेलं आहे की मालकी हक्काचे जे टॅक्स रेट्स आहे आणि भाड्यावर जाणाऱ्याचे टॅक्स रेट्स फक्त टॅक्स रेट बद्दल बोलतो मी, ते डबल आहेत भाड्यावर जाणाऱ्यांचे. ही पद्धत सुरुवातीपासून चालू आहे. म्हणजे 2011 मध्ये जेव्हा मालकी हक्कावर 0.25% होता आणि भाडे तत्वावरच्या प्रॉपर्टीचा 0.50% होता. हा सुरुवातीपासूनचा फरक आहे. तोच फॉर्म्युला कंटिन्यू ठेवला. तो फॉर्म्युला आम्ही कंटिन्यू ठेवला आहे, त्याला फक्त डबल केलं. पण मेजर जो आम्ही चेंज केला की कॅल्क्युलेशन करत असताना भाडं हा फॅक्टर कन्सिडर न करता रेडी रेकनरची जी व्हॅल्यू आहे त्या प्रॉपर्टीची त्याच्यानुसार त्याच्यावर प्रॉपर्टी टॅक्स कॅल्क्युलेट करावा. हे सगळं करत असताना काही प्रॉपर्टीजवरचा टॅक्स जो आहे तो जसं यांनी सांगितलं की पहिले 50% किंवा 60% काही होता तो कमी झाला. ते होणं पण अपेक्षित होतं कारण की 50-60% प्रॉपर्टी टॅक्स असणं हे असं अभिप्रेत पण नाहीये. त्याच्यामुळे टोटल डिमांड जी आहे ती टोटल डिमांड कमी होत होती आणि त्याला टोटल डिमांड ही कायद्यानुसारच आपल्याला कमी करता येत नाही. कोणत्याही कमिशनरचा तो अधिकार नाहीये. कोणी असं प्रस्तावित करणार नाही की आमची टोटल डिमांड आम्हाला कमी करायची आहे, कारण शेवटी शहरातली विकास कामं जर करायची आहे तर महापालिकेचं उत्पन्न वाढलं निधी लागणार आहे. कारण उद्या आपल्याला पाणी पुरवठा आहे, स्वच्छता आहे, रोड्स आहे, दिवाबत्ती आहे, या सर्व यांच्यासाठी निधी असणं आवश्यक आणि प्रॉपर्टी टॅक्स हा मेजर सोर्स आहे. त्याच्यामुळे टोटल डिमांड कमी न होऊ नये याच्यासाठी म्हणून आम्ही जो प्रस्ताव दिला तिच्यात म्हणजे अगदी नॉमिनल राईज सुचवला होता सर्व प्रॉपर्टीजमध्ये आणि तिच्यामध्ये आम्ही स्क्वेअर फूट नुसार स्लॅब्स केले होते. 500 स्क्वेअर फुटापर्यंतचे जे प्रॉपर्टीज आहे मग त्या कमर्शियल असो किंवा रेसिडेन्शियल असो आम्ही त्यांना एक्झाम केलं होतं. बरोबर. 1000 पर्यंत जे 500 ते 1000 पर्यंत त्यांच्यामध्ये काही नॉमिनल चार्ज केला. 10% रेसिडेन्शियल मध्ये आणि कमर्शियल मध्ये 20% आणि 1000च्या वरच्यांमध्ये 20% रेसिडेन्शियलला आणि 30% कमर्शियलला. हे करून सुद्धा याच्याने आम्ही ती डिमांड आमची मॅच करू शकत होतो. आणि असं करून सुद्धा जर आपण मालकी हक्काच्या प्रॉपर्टीजचा टॅक्स चेक केला आजही आणि 5-6 महानगरपालिकांशी कम्पेअर केला तरी सुद्धा आपला कमी येतो जर आपण रेस दिला तरी. म्हणजे आमच्या प्रपोजलनुसार म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हणताय त्यानुसार राज्यातील सर्वाधिक घरफा करणारी कोल्हापूर महानगरपालिका नाहीये. मालकी हक्कावर ऍब्सोल्युटली नाहीये. इनफॅक्ट आमच्याकडे अच्छा मालकी तत्वावर नाही आहे. मालकी तत्वाचे जर रेट्स कम्पेअर केले तर सांगली आपल्यापेक्षा पुढे आहे, नांदेड सारखे शहर आपल्यापेक्षा पुढे आहेत. आणि आम्ही सुचवलेली भाडे वाढ जी आहे जिच्याने भाडे तत्वावरची पद्धती बदलून आपण सुधारित पद्धती करणार आहोत ज्याच्यामुळे काही लोकांना रिलीफ मिळणार आहे, तरी सुद्धा त्या मार्जिनल इन्क्रीज नंतर सुद्धा आम्ही रेट्स जे कम्पेअर केले तर महानगरपालिकेशी तर कमी असणार आहेत. घरफळ्याकडे नंतर पुन्हा पण येऊया. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. थेट पाईपलाईनचा कोल्हापूरकरांच्या अनेक वर्षाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. कधी एकदा आम्हाला काळमावाडीतून त्या थेट पाईपलाईन मधून स्वच्छ पाणी मिळते याची वर्षानुवर्षे वाट बघितली जाते. प्रचंड गाजावाजा करून बऱ्याच मोठ्या श्रेयवादाच्या लढाईनंतर थेट पाईपलाईन योजना मार्गी लागली, बोर्ड लागले डिजिटल. पण त्यानंतर ती योजना ज्या पद्धतीनं रखडलेली आहे, ज्या पद्धतीनं त्याच्यामधल्या रोज एक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकू येत आहेत ते बघून सर्वसामान्य माणूस अचंबित झालेला आहे. साहेब, 19 किंवा 20 लाखाचा साकव सारखा एक पूल बांधायचा असतो आणि त्याला 2 कोटी रुपयाचं बिल त्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा ठेकेदाराला दिलं जातं.
याच्यामध्ये गलथान कारभार, हलगर्जीपणा आहे की सोयीस्कर दुर्लक्ष आहे? ठिकपुर्लीच्या आणि त्याच्यामुळं महानगरपालिकेच्या इमेजवरती जो काही परिणाम झालेला आहे ते डॅमेज कंट्रोल कसं करणार? म्हणजे महानगरपालिकेची कोणती योजना, ज्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये एक नवीन डिक्शनरी तयार झाली, ढपला पाडणे, आंबा पाडणे यासारखे शब्द झाले, तर ह्याच्या लोकांच्या मनामध्ये महानगरपालिकेच्या कोणत्याही प्रोजेक्ट विषयी साशंकता निर्माण होते, कारण असे प्रकार घडतात. तर याच्यावरती काय कंट्रोल करणार? नाही, आपण जो विषय सांगताय तो ठिकपुर्लीच्या ब्रिजचा आहे, ज्याच्यावरनं पाईपलाईन आपली येणार आहे. ओरिजिनल एस्टिमेटमध्ये ज्याला MGPने टेक्निकल सँक्शन दिलेलं आहे, अशा एस्टिमेटमध्ये हा आयटम्स जे हे असे ब्रिजेस आहे, एकूण 6 ब्रिजेस आहे मला वाटतं, तिच्यामध्ये हे लमसम आयटम्स म्हणून पकडले गेले होते. तिच्यात एक मला वाटतं 2.5 कोटीचा एक ब्रिज असं पण हे होती, त्याची किंमत धरली गेली होती. परंतु जेव्हा ते जेव्हा एक्झिक्यूट झाला आणि त्याची ऍक्च्युअल किंमत जेव्हा बघितली गेली तेव्हा तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे असं आपल्याला आढळलं. पण ते ज्यावेळी प्रसार माध्यमांनी तो मुद्दा उपस्थित केला त्यावेळेला त्याच्यावर लक्ष गेलं, नाहीतर ते झाकलीमूठ 1.25 लाखाची असाच प्रकार चालू होता. तिच्यामध्ये बेसिकली आता अधिकाऱ्यांचं जे इंटरप्रिटेशन आहे ते लमसम आयटम म्हणून त्यांनी जसे जसे कामाच्या एक्झिक्युशनच्या स्टेज कंप्लीट झाल्या त्याप्रमाणे लमसम आयटम मध्ये जितकं पेमेंट देणं अपेक्षित होतं तसं त्यांनी इश्यू केलं. परंतु टेक्निकल मॅनपॉवरने, तुम्हाला असं वाटते की अधिकारी यात निर्दोष आहे? नाही, मी एक टेक्निकल मॅनपॉवरने हा मुद्दा पेमेंट इश्यू करत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांना नजरेस आणणं हे आवश्यक होतं. आणि ते त्यांनी केलं नाही त्यावेळी. ते केलं नाही, त्याच्यामुळे आम्ही जल अभियंत्यांवर ऍक्शनही घेतलेली आहे. त्यांच्या 2 वेतनवाढी मी स्वतः रोखलेल्या आहेत. पण ही जेव्हा मुद्दा आम्हाला लक्षात आला, हा पहिलाच ब्रिज होता, हा जेव्हा मुद्दा लक्षात आला तेव्हा आम्ही जे काही ऍडिशनल पेमेंट केलेलं आहे ते सर्व रद्द केलेलं आहे. याच्या वर जाऊन जेव्हा ज्या कन्सल्टंट ने आम्हाला, त्यांनी सुद्धा हे आमच्या नजरेसमोर आणणं आवश्यक होतं आणि ज्यांनी आणलं नाही त्यांनी हे आमचं ऍडिशनल पेमेंट गेल्यानंतर त्याचा आमचा जो व्याज बुडालेला आहे तेवढी व्याजाची रक्कम आम्ही त्यांच्या कन्सल्टन्सी फी मधनं वसूल करतोय. म्हणजे महापालिकेचा एकही रुपया जो आहे तो विदाऊट काम करता किंवा अनावश्यक दिलेला या प्रकरणामध्ये असं नाही. याच्यात सुरुवातीला हा मुद्दा आमच्या समोर आणला गेला नाही, त्याच्यासाठी आम्ही ऍक्शन घेतली. पण हा जेव्हा मुद्दा समोर आला तेव्हा आम्ही नेसेसरी त्याच्यात जे करेक्शन्स करायचे होते, जे पैसे वळती करायचे होते किंवा पेमेंट थांबवायचं होतं ते केलेलं आहे. आता जवळपास 488 कोटीची ही योजना झालेली आहे आपली थेट पाईपलाईन योजनेची. मूळ किंमत त्याची होती 425 कोटी. मागच्या एपिसोडमध्ये तुमचा जो मुद्दा होता त्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. राजू परीख साहेबांना म्हणतो मुद्दा माहिती असेल की त्याच्यामध्ये असं आहे की स्टीलची किंमत, जर ती स्टीलची किंमत वाढली तर त्या दरानं आणि कमी झाली तर कमी दरानं. बाबा तुम्हीच तो मुद्दा मांडा. बेसिकली हा प्रोजेक्ट 425 कोटी रुपयाचा जुन्या DSRला. नवीन DSR आला, मला वाटतं 12-13 DSR आला, तो 435 वर गेला. मग टेक्निकल सँक्शनला असं आहे, हे MGPकडे गेलं. ती क्रूक ह्यातला सर्वात गोंधळाचा जो माणूस आहे ना तो MGP आहे. आपल्याकडे टेक्निकल नॉन नव्हतं, आपल्याकडे एक्सपर्टाईज नव्हतं, म्हणून आपण ते कुठं आपण द हेल्प ऑफ MGP हे MGPकडे गेलं टेक्निकल सेक्शनला, फायनल सेक्शनला. 435ला सँक्शन देत असताना त्यांनी एक वाक्य वापरलं, निविदेच्या भाववाढीच्या समर्थनार्थ 48 कोटी रुपये का 50 कोटी रुपये ऍड केले. ते 435 वरून 488 कोटी रुपये हे ते भाववाढीचं एका क्लॉजमुळे डायरेक्ट 42 कोटी वाढलं. आता गव्हर्नमेंटमध्ये काय रूल आहे की दॅट इज अ प्रोव्हिजन फॉर एस्केलेशन. हां, बेसिकली एस्केलेशन हे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. भाव वाढले तर वाढवून द्यायचे, कमी झाले तर ते कमी करून द्यायचे. शासनाच्या BNC मध्ये किंवा जलसंपदा विभागामध्ये अशा प्रकारे जेव्हा प्रोव्हिजन केलं जातं तर ते करारामध्ये इट इज स्पेसिफिकली मेन्शन, हे प्रोव्हिजन आहे. म्हणजे तेवढे पैसे देणं बंधनकारक नाही. जर दरवाढ झाली तर द्यायचे, कमी दर झाले तर आणखीन पैसे कमी व्हायला पाहिजे. प्रथमतः की ते प्रोव्हिजन म्हणून करारामध्ये यायला पाहिजे. महापालिकेने जेव्हा करार केला तेव्हा 488 कोटीचा त्यांनी करार केला आणि त्याच्यावर ठेकेदारानं सही केली. नाही, हा व्यक्तिगत आपली चर्चा नाहीये, जनरल आपण बोलतोय, साहेबांना माहित आहे. हा, याच्यावरती आता सोल्युशन काय? नाही सर, जनरल साहेब थांबा एक मिनिट. 488 करारावर त्या कॉन्ट्रॅक्टरनं सही केली. सो हे जे ॲक्सेप्टेड नाव की 488चा जेव्हा ही कॉस्ट एस्केलेशन धरून आली तेव्हा नाव ही हॅज ॲक्सेप्टेड की प्राईस हाईक झाली तर मी प्राईस हाईकनं पैसे घेणार, प्राईस जर खाली आली तर मी प्राईस कमी करून पैसे द्यायला पाहिजे.
आता त्याच्या दुर्दैवानं 40% स्टीलचे भाव इंटरनॅशनल मार्केट भारतासह कमी आले. 488 पैकी 325 कोटी रुपयात स्टील आहे, ते 120-30 कोटी रुपये होतात. 15% सेंट्रल एक्साईज ड्युटीबद्दल अजून काहीच कोण बोलायला तयार नाही. हे जवळपास 130-40 कोटी रुपये कमी होतात. महानगरपालिका कमी होऊ शकतात. 488 कोटीतनं 120 कोटी रुपये कमी होऊ शकतात. पण दिस आता हा मुद्दा मी अचानकपणे आलो का? नाही आलो. साहेब येण्याच्या पूर्वीपासून हा मुद्दा चालू आहे. ही इज दी ओनली मॅन हू एंटरटेन्ड अस, की ह्याने आमच्यावर 3 वेळा मिटिंग घेतल्या, आमचं ऐकून घेतलं आणि असं आमचं दोघांमध्ये असं ठरलं की बघा हा मुद्दा कॉर्पोरेशनशी संबंध नाही, हा MGP संबंधित, आपण MGPवर बसून चर्चा करूया. आता माझ्याकडे पत्र आहे 5/12/2017 महानगरपालिकेनं MGPला पत्र दिलं की बैठक करा ह्या विषयामध्ये. 5 डिसेंबर हो, 2017. त्याच्या अगोदरच एक आहे, हे रिमाइंडर आहे. मला वाटतं 8व्या का 9व्या महिन्यामध्ये एक पत्र आपलं पाठवलं होतं. MGPचे 72 लोकांनी आमच्यावर बसायलाच तयार नाही आहेत. हे चर्चा सुद्धा करायची इच्छा नाही त्यांची. नाही. बरं. मी म्हटलं नाही, त्यांचं म्हणणं काय की आमच्याकडे पेपर्स नाहीत. म्हटलं फॉरगेट दी पेपर्स. तुम्ही MGPकडे बिईंग अन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, तुम्ही बऱ्याच गोष्टी बरेच तुम्ही टेंडर करत पेपर्स असता. नाहीत असं कसं म्हणू शकतात नाही, ते? मी असं म्हणूया ना आपण ना की पेपर्स नाही. विषय कशाचा आहे? MGP हॅज टू डिफाईन दी डेफिनेशन ऑफ एस्कलेशन. बरोबर. हां, म्हटलं हे तुम्हाला जे दैनंदिन व्यवहारामध्ये तुम्हाला माहित आहे तेवढं आम्हाला बसून सांगा. कॉर्पोरेशन, मी, युनिटी आणि ठेकेदार यांच्यासमोर एकदा स्पष्टीकरण करा. बरोबर. ते काय झालंय, त्या टेक्निकल मध्ये त्यांनी हेतुपुरस्सर गोंधळ घातला आणि नाव दे हॅव टू फेस इट. ते आपल्या अंगावर येईल म्हणून आता ते आमच्याबरोबर आणि महानगरपालिकेबरोबर साहेब मिटिंग करायला तयार नाहीत. नाही, पण आता मला आयुक्त साहेबांना विचारायचं आहे की जर 120 कोटी इतक्या प्रचंड मोठ्या रकमेचा कोल्हापूर महानगरपालिकेवरती एक प्रकारे बोजा बसत असेल किंवा उलट्या पद्धतीनं तो फायदा होणार असेल, तर महानगरपालिका याच्याबद्दल अग्रेसिव्ह भूमिका का घेत नाही? त्याच्यामध्ये ऍक्च्युली त्यांनी मी थोडं सुरुवातीपासून सांगतो की एस्टिमेट जे तयार केलं होतं या कळमावाडीचं ते 425 कोटीचं होतं. हो. आणि टेंडर अप्रुव्हलला जेव्हा आलं तेव्हा 488 कोटी आलं. म्हणजे इट वॉज अराउंड 18 to 19% अबाव द ओरिजिनल कॉस्ट. त्याच्यानंतर या टेंडरच्या इव्हॅल्युएशनसाठी, या बीडच्या इव्हॅल्युएशनसाठी हे प्रकरण MGPकडे पाठवण्यात आलं, कारण की MGPने याला टेक्निकल सँक्शन दिलं होतं. तर MGPने तेव्हा बीडची कॉस्ट जस्टिफाय करत असताना ज्या 10% फॉर कॉस्ट एस्कलेशन असं म्हणून तिने नमूद केलं होतं. तर त्यांचा आज जेव्हा आता मी पण हे ऑफिशियली त्यांनी आमच्याशी कम्युनिकेट केलेलं नाही आहे, जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा आम्हाला ते सांगतात की ह्या बीडच्या जस्टिफिकेशनसाठी म्हणजे तिथे आम्ही कॉस्ट एस्कलेशन क्लॉज कट केला, म्हणजे दरवाढ झाली तरी ॲडिशनल तिच्यामध्ये किंमत जोडली जाणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्याला जस्टिफाय करण्यासाठी म्हणून 10% अबाव आम्ही अलाउ करतोय. हे असं बीड जस्टिफिकेशन करत असताना त्यांनी मेंटेन केलेलं आहे, पण त्याला अजून ऑफिशियली त्यांनी असं काही कळवलेलं नाहीये. तर हा मुद्दा क्लिअर होण्यासाठी MGP कडनंच आम्ही माहिती मागवणार आहे आणि ऑलरेडी मी त्यांच्यासाठी म्हणजे आम्ही पत्र पण इश्यू केलेले आहे. मला असं वाटतंय की इतकी सगळी कोल्हापुरात आंदोलन होतात, तर आता याच्यावर आंदोलन करायला पाहिजे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आपली भूमिका कधी जाहीर करणार. 120 कोटी रुपयांचा प्रश्न आहे आणि महानगरपालिकेचे पैसे म्हणजे कोल्हापूरच्या जनतेचे पैसे आहेत, ते त्याच्यावरती बोलच पाहिजे. साहेब मी याच्यात MGPची जी त्यांचे हे जे आहेत वर्करणी जेव्हा बघितल्यावर वाटतं की त्यांचं म्हणणं आहे की कॉस्ट एस्कलेशन वॉज नॉट पार्ट ऑफ द एग्रीमेंट. कॉस्ट एस्कलेशन क्लॉज जो आहे म्हणजे दरवाढीनुसार, दर कमी खाली होण्यानुसार त्याचे दर बदलणार, हा जो एस्कलेशन क्लॉज असतो तो इट इज नॉट अ पार्ट ऑफ. पण मग तो याला ऍप्लिकेबल आहे का नाही? मग नाही असं त्यांचं मग जर ऍप्लिकेबल नसेल तर 488 कोटीच व्हॅल्युएशन मला जरा 2 मिनिटं बोलू द्या. आणि मग इन दॅट केस जो मूळ मुद्दा तुमचा आहे तो निकालीच निघतो त्यामध्ये. जोशीचे मला जरा बोलू द्या. मुळात की नाही MGPनं आणि महानगरपालिकेने एकदा आम्हाला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र शासनाचे नियम यांना लागू आहेत की नाही. लागू आहेत. देर इज अ GR ऑफ द गव्हर्नमेंट लॉंग बॅक की 5,000 सगळ्या कामामध्ये एस्कलेशन क्लॉज लावायचा आहे. तो यांना लागू आहे का नाही? लागू आहे. असलाच सर, पाहिजे. महानगरपालिकेचा 1 पैशाचा ह्या संबंध नाही. आता 425चं टेंडर DSR वाढला म्हणून 435. 435 कोटी रुपयाची फाईल फायनल ह्याला गेली. कुठे गेली? MGPकडे गेली. करेक्ट? आय एम करेक्ट? 435 कोटी रुपयाचीच फाईल गेली फायनल ह्याला. फायनल कशासाठी? फायनल अप्रुव्हलसाठी आणि टेक्निकल सँक्शनसाठी. नाही, पण मग बीड थांबा 435 कोटी रुपये फाईल गेली. त्यावेळेला त्या फाईल सोबत बाबा भाव वाढलाय, अजून आम्हाला भाव वाढून पाहिजे किंवा ह्यामध्ये 435 मध्ये काम बसत नाही असा कुठलाही कागदपत्र त्याबरोबर नाही. टेक्निकल इव्हॅल्युएशन करत असताना
ह्याचा क्रक्स इथं आहे, एमजीपी मध्ये लपलाय. म्हणजे मग MGP MGP च्या च्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांनी हाताशी धरून Correct. 425 वरून Correct. 488 वरती उडी मारली. 435 वरनं त्यांनी काय केलं, मराठी शब्द आहे तो, निविदेच्या भाववाढीच्या समर्थनार्थ असा शब्द आहे, आणि ते कमाल आहे. पैसे वाढवले गेले. आता ते पैसे वाढवले तर त्यांच्याच नियमाप्रमाणे करारामध्ये दॅट शुड बी ट्रीटेड ॲज अ प्रोव्हिजन फॉर एस्कलेशन. म्हणजे 435 कोटीचा तुमचा मुद्दा करार मगाशी घालता लक्षात होता. किती प्रोव्हिजन आहे, हो. पण आयुक्त साहेब जे म्हणतायत त्यानुसार ती प्रोव्हिजन नसून ते कंपल्सरी त्याला तेवढं देणं आहे असं पण त्याचा अर्थ निघू हा. शकतोय. आणि आणि ह्या इंटरप्रिटेशन मध्ये मध्ये पुन्हा एक्सप्लेनेशन जर झालं तर ते पण द्यावं लागेल. नाही, ऍक्च्युली असं आहे, मला जे वर्करनी बघितल्यावर वाटतं, मी पहिले पुन्हा सांगतोय की ज्यामध्ये एमजेपी ही टेक्निकल एजन्सी असल्यामुळे तेच तिच्यावर ऑफिशियली कमेंट करू शकतात. आमच्या समोर जे वर्करनी बघितल्यासारखं वाटतं आहे की ज्यांच्याकडे जी बीड गेली त्या बीडच्या जस्टिफिकेशनसाठी, कारण इट वॉज अबाउट 18% और 19% अबाव द ओरिजिनल कॉस्ट, तर त्याचं तुम्ही त्याला महापालिकेने डेफिनेटली तेव्हा जस्टिफिकेशन मागितलं असणार आहे की ही बीड जी आहे ती ॲक्सेप्ट करू शकतो का किंवा नाही. तर बीड जस्टिफाय करत असताना त्यांनी हा जो शब्द त्यांनी मराठीमध्ये निविदेच्या वाढीच्या समर्थनार्थ, की म्हणजे बीड जी अबव आहे त्याच्या समर्थनार्थ, की कॉस्ट एस्कलेशन क्लॉज हा आपण टेंडरमध्ये टाकलेला नाही, टाकू शकत नाही. आता ज्या मेजर ज्या निविदा होता त्याच्यामध्ये एस्कलेशन क्लॉज आम्ही पण टाकलेली नाही. आता याच्यात ज्या आमचे महालक्ष्मीचा आराखडा झाला किंवा इतर, तर भाववाढ आपण देणार नाही ठेकेदाराला, त्याच्यामुळे त्याने जी अबाऊ रेट कोट केलेले आहे ते जस्टिफायबल आहे. आणि ते कोणत्या एक्सटेंट पर्यंत जस्टिफायबल आहे तर 10% असं वर्करनी मला ते बघितल्यावर वाटतं. परंतु याच्यावर डेफिनेटली एमजीपी इज द कॉम्पिटंट एजन्सी टू कमेंट. पण माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की 125 कोटी ही काही थोडी थोडकी रक्कम नाही आहे. त्यामुळे महानगरपालिकेनं या प्रश्नाचा पाठपुरावा केला पाहिजे, नेमकं त्यात काय आहे हे समजून घेऊन एमजेपीच्या मानगुटीवर बसलं पाहिजे. आता कारण आज आम्ही महापालिका जी पुढे जाते आहे ती महापालिका ॲग्रीमेंटची कॉपी बघून जाते आणि ॲग्रीमेंटच्या कॉपीमध्ये कॉस्ट एस्कलेशन हा क्लॉज नाही आहे आपल्या इथे. नाही सर, तसं नाही सर, तसा विषय नाही आहे. सी ऑन एन नंबर ऑफ ओकेजन्स वी हॅव रिक्वेस्टेड यू की लेट अस सेट टुगेदर, तुमच्याबरोबर तुमचे वकिलांना, एमजीपीला बोलवा, एमजीपीचे वकिलांना, आणि बीएनसीचा चीफ सेक्रेटरी बोलवा. हे सगळे जे आहेत ना विषय, हे बीएनसी कडनंच कधी याच्यामध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच्यासाठी एकत्र बसून चर्चा केल्याशिवाय त्यातनं आता विषय असा आहे की त्यांना वाटत असेल की आमचं म्हणणं चुकीचं आहे, आम्ही वी आर रेडी टू ऍक्सेप्ट, पण 6 महिने ते चर्चेला बसत नाही आमच्याशी, गिल्टी कॉन्शियस आहे त्यांचा. नाही, मला वाटतं की ह्याच्या आता पाठपुरावा केलाच पाहिजे. एमजेपी याच्याबद्दलचा सगळ्यात मेन रोल बजावणारी संस्था आहे, त्यामुळे त्यांनाच ह्याच्यामध्ये बोलतं केलं पाहिजे. मी तर राजू परीख साहेबांकडे येतो. खरं तर महानगरपालिका आणि बांधकाम व्यावसायिक यांचं फार घनिष्ठ नातं असतं. आता मी घनिष्ठ या शब्दावरती मुद्दाम जोर दिलेला आहे. राजू परीख वर्षानुवर्षे काम करतायत, क्रेडाईच्या माध्यमातून बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी ते प्रयत्न करतात. एडीटीपी हा जो काही महानगरपालिकेतला विभाग असतो, बाबा इंदुलकर हसले, एडीटीपी म्हणजे सहाय्यक संचालक नगर विकास, तर हे जे काही खातं आहे इथं फाईल दिल्यानंतर म्हणजे बांधकाम काय प्रारंभ प्रमाणपत्र आणि नंतर कंप्लिशन हे दोन्ही तुम्हाला महानगरपालिकेकडनं हवं असतं. तिथं फाईल गेल्यानंतर त्या फाईलचा जो काही रंजक प्रवास असतो त्या प्रवासाबद्दल मला तुमच्याकडनं आता उघडपणे तुम्ही बोलू शकणार नाही मला माहिती आहे, पण सगळ्यांना माहिती आहे तो प्रवास. महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल तुम्ही समाधानी आहात का? बेसिकली पहिल्यांदा नगररचना विभाग जो आहे तो आता त्यांच्या अॅन्युअल बजेटच्या जवळ 2nd नंबरला आता पोहोचते. म्हणजे पूर्वी जकात एलबीटी नंतर हा होता, तर 2nd नंबरला नगररचना त्याला उत्पन्न होते. तर त्या दिशेने महापालिकेने थोडी पावलं उचलायला हवी होती की थोडा स्टाफ वाढवून किंवा नगररचनाचं खातं प्रॉपर त्याला स्ट्रीमलाईन करून जर परवानगी द्यायचं काम झालं असतं तर सोपं झालं असतं. पण आता पूर्वपरंपराने जे काही गोष्टी होत्या त्यात त्या साहेबांनी काही दुरुस्त्या केल्या की उपायुक्तांची सही होती, जी अडथळा होत होता ती अडथळ्याची त्यांनी सही साहेबांनी कमी करून दिली. म्हणजे सही करणं हा अडथळा असतो बरं का कोल्हापूरमध्ये. थोडंसं ते वेळ जायचं बाबा आपल्याला माहिती आहे, वेळ जायचा तो वेळ थोडासा कमी झालाय. तो वेळ का जायचा हे सगळ्यांना माहिती. हा, वेळ का जायचा ते आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामधून हळूहळू एक स्टेप पुढे जातोय आणि बांधकाम प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली आहे की ऑनलाईन प्रक्रिया सुरू करा. तर त्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाकडून सेक्रेटरी कडिरी साहेब कोल्हापूरला आले होते, त्यावेळी त्यांना मी रिक्वेस्ट केली होती की ऑनलाईन सुरू करा. तर हे सगळंच ज्या गोष्टीला हात लागतात ते हात थांबतात आणि सगळ्या गोष्टीला सुकर होतं काम करणं आणि खऱ्या अर्थानं ट्रान्सपरन्सी त्यामध्ये येऊ शकते.
तर ती आता येत नाही अजून सुद्धा त्याच्यामध्ये ऑनलाईनची प्रक्रिया सुरू आहे. साहेब त्याच्या मागे आहेत, बरेच मुंबईत जाऊन त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन बघून आलेत, पण ती प्रक्रिया सुरू व्हायला थोडासा वेळ लागेल. आता काही डी क्लास महानगरपालिकेनं अकोला आणि यवतमाळनं सुरू केलं आहे. जळगावकडे ते पॅकेज आलेलं आहे, त्यांनी पण सुरू करतात ऑनलाईन परमिशन. तर त्या धर्तीवरती आम्ही सरांशी बसून ती ही प्रक्रिया लवकरात लवकर सुरू केली तर कदाचित त्यातनं सोपं होईल. पण आता ह्या नवीन डी क्लासमुळे आलेली जी बंधनं आहेत बांधकाम परवानगीसाठी ती इतकी क्लिष्ट झालीत की प्रत्येक माणूस आता तिथं सही करताना खूप दहावा विचार करावा. बरं. प्रत्येक गोष्टी एवढ्या आता ज्यामध्ये काही स्पेसिफाईड एरिया हा जो आपल्याकडे विभाग आहे कोल्हापूरमध्ये जवळजवळ 50% हा भाग आहे तो स्पेसिफाईड एरिया. म्हणजे पूर्वी शाहूकालीन एरिया आहेत, शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी, नागाळपार, तारबेपार या सगळ्या एरियामध्ये जवळपास 50% कोल्हापूर व्याप्त आहे. आणि ह्या एरियासाठी जी नियमावली जुनी परंपरागत चालू होती ती नियमावली डी क्लासमुळे बदलली गेली आणि त्या बदलामुळं खूप मोठ्या प्रमाणात इथं असंतोष आता आमच्या व्यावसायिकांमध्ये आहे की ती जुनी नियमावली लावली तर बांधकाम व्यवस्थित होत होतं, आता नवीन नियमावलीचे बांधकाम बसत नाही आणि त्याचे नियमावली अनुकूल करण्याचा अधिकार हे आयुक्तांच्याकडे दिलेले आहेत. तर त्यांच्याशी मी बैठका घेतल्या आहेत, त्यातून काही बरेचसे निर्णय होत आलेत पण ते अजून त्या फाईल्स थोड्याशा तटलेल्या आहेत. आता तुम्ही जर म्हटलं नगररचना विभागाचा प्रवास तर तिचा प्रवास अजूनही संथ गतीनं आहे. नाही, मला आयुक्त साहेबांना विचारायचं त्याचबद्दल की खरं तर कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी हे एकदम क्लीन आणि क्लिअर आहे, आता सगळेजण मान्य करतात आणि त्याबद्दल तुमचं अभिनंदन केलंच पाहिजे. पण तरी सुद्धा महानगरपालिकेचा एडीटीपी डिपार्टमेंट असेल किंवा महानगरपालिकेच्या फाईलचा प्रवास असेल याच्याबद्दल ज्या पद्धतीनं छद्मी हास्य लोकांच्या मनावर येतं हे कुठेतरी तुम्हाला पेनफुल नाही आहे? ही इमेज जी आहे म्हणजे ज्या पद्धतीनं महानगरपालिकेची ही इमेज बांधकाम व्यावसायिकांना छळणारी आणि त्यांच्याकडनं सतत काही ना काही ती उकळणारी अशी बनलेली आहे, याच्याबद्दल काहीतरी ठोस ऍक्शन करावी असं कधी वाटत नाही का? आता मी ॲक्च्युली आम्ही काय चेंजेस केलेले आहेत, काही बांधकाम व्यावसायिक आणि आर्किटेक्टकडनं पण आम्हाला काय अपेक्षा आहेत आणि पुढे आम्ही काय करणार आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला माहिती देतो. पूर्वी आपल्याकडे बांधकाम परमिशन ज्या होत्या या डिसेंट्रलाइज्ड होत्या, 4 वॉर्डकडे दिल्या होत्या. 250 स्क्वेअर मीटर पर्यंतचे जे प्लॉट एरियाज होते ते वॉर्ड ऑफिसेसकडे असायचे आणि त्याच्यावरचं सगळं जे आहे एडीटीपीकडे मार्फत जरूर पडेल तर आयुक्तांकडे यायचं. जरूर पडलं तर आयुक्तांकडे, कारण एडीटीपी त्याच्यावरती निर्णय घेणार. 700 स्क्वेअर मीटर पर्यंत एडीटीपी स्वतः घ्यायचे, बरोबर, आणि त्याच्या वरच्या बिल्डिंग परमिशन आयुक्तांकडे यायच्या उपायुक्तांमार्फत. तर हिच्यामध्ये आता मागचे जे आयुक्त होते त्यांनी सर्व या बिल्डिंग परमिशन्स एकत्र व्हाव्या, एका ठिकाणी व्हाव्या यासाठी म्हणून आपल्या टीपी ऑफिसमध्ये सर्व बांधकाम परमिशनचं एकत्रीकरण केलं. मला वाटतं ही चांगली मूव होती, कारण की आता मी ज्या बघतो आहेत बिल्डिंग परमिशन्स वॉर्ड ऑफिस म्हणणं झालेल्या ज्या टेक्निकल स्क्रुटिनी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होती ती होत नव्हती आणि त्या त्रुटी राहत होत्या. आणि मॉनिटरिंग जी आहे म्हणजे आज जरी टीपी ऑफिस म्हटलं की तिच्यामध्ये काही अडचणी असतील तरी आज एक ऑफिस मॉनिटर करणं माझ्यासाठी अधिक सोपं आहे रादर दॅन मॉनिटरिंग 4-5 ऑफिसेस. त्याच्यामुळे ही एकत्रीकरणाची प्रक्रिया मला असं वाटतं की इट वॉज गुड आणि वी विल कंटिन्यू दॅट. तिथून आता आम्ही जे काही चेंजेस केले ते म्हणजे आम्ही 700 पर्यंतचे ज्या हे होत्या एडीटीपीचे अधिकार ते मी 1500 पर्यंत वाढवले. म्हणजे 1500 स्क्वेअर मीटर पर्यंतचे प्लॉट एरिया 15,000 स्क्वेअर फूट बिल्टअप एरियापर्यंत आता आणि वरच्या ज्या आहेत त्या सर्व माझ्याकडे येतात. उपायुक्त जे आहेत बेसिकली तिच्यामध्ये माझा उद्देश हा आहे पहिले की आमच्याकडे सध्या स्टाफ नसल्यामुळे ओव्हरबर्डन आहेत उपायुक्त सुद्धा. त्यांच्याकडे ॲडिशनल कमिशनरचा चार्ज आहे, ओरिजिनल आणि उपायुक्तांचा चार्ज आहे, त्याच्यामुळे थोडा वेळ लागत होता यायला. तर हा वेळ कट डाऊन करण्यासाठी म्हणून मग आम्ही उपायुक्तांना याच्यातनं बाहेर केलंय. 1500 उपायुक्तांना बाहेर केल्यामुळे ते नाराज नाही झाले? नाराजीचा विषय नाही, कॉर्पोरेशन मध्ये कोणाकडे काय काम द्यावं हे आयुक्त ठरवतात. ओके. तर त्याच्यामुळे ती एक स्टेक आम्ही वगळलेली आहे. 1500 पर्यंतचे अधिकार खाली दिल्यामुळे ते यांना मिळालेले आहेत, तोपर्यंत आयुक्तांपर्यंत येत नाही डेफिनेटली. कारण आयुक्त सुद्धा एक विभाग बघत नाही, टीपी विभाग बघत नाही, त्यांच्याकडे अनेक विभाग आहे. वरनं आपल्याकडे मॅन पॉवर क्रंच असल्यामुळे अगदी मायनर गोष्टींपर्यंत आयुक्तांना स्वतःला पोहोचायला लागतं, म्हणजे मला स्वतःला बघावं लागतं. त्यामुळे असं नाही, मी नाही म्हणत नक्की माझ्याकडे आली की फाईल मी 10 दिवसात त्यांना क्लिअर करून देतो. तो आक्षेप आहे तुमच्याबद्दल की लवकर फाईल तुमच्याकडे क्लिअर होत नाही. तुम्ही अत्यंत बारकाईनं प्रत्येक फाईल बघता आणि त्यामुळे बऱ्याचदा 3-3 महिने फाईल राहती. तुम्ही बारकाईने बघता, अतिशय चांगली गोष्ट आहे, पण मग त्याला गतिमानता कधी येणार? नाही, मी तुम्हाला सांगतो की बेसिकली हा जो आता सध्याचा रिसेंट लॉट आहे त्याच्यामध्ये उपायुक्तांकडे जे आपण अधिकार दिले ते काढले, त्यामुळे उपायुक्तांच्या काही फाईल्स ज्या होत्या त्या एकदम बल्कमध्ये माझ्याकडे आल्या. अच्छा.
त्यामुळे एक ठराविक इन्व्हर्ट डेट आपण बघितली तर त्या दिवशी सगळे मॅक्झिमम फाईल्स माझ्याकडे आलेले आहेत. तर सगळे काम बघत ते आम्ही क्लिअर करतो आहे आणि ते होईल. ते एकदा एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये, एक दीड महिना पण 10-15 दिवसाच्या कालावधीमध्ये सुरळीत होईल सगळं. पण हे सिस्टमिक इश्यू नाही. हा इश्यू आता मी जसं सांगितलं की 1500 पर्यंतचे आम्ही डिलिगेट केलेले आहे. 250 स्क्वेअर मीटर पर्यंतचे 200 स्क्वेअर मीटर पर्यंतचे अधिकार आम्ही आर्किटेक्टला द्यायला सांगितलेलं आहे. बर आपल्याकडे राज्य शासनाने जी स्कीम काढली आहे की तुम्ही फक्त डीम्ड अप्रुव्हलसाठी एक स्कीम आहे, म्हणजे लो रिस्क ज्या बांधकाम परमिशन्स आहे त्या आर्किटेक्टने स्वतः कराव्या, आम्हाला फक्त जस्ट इन्फॉर्मेशनसाठी कळवावं, आम्ही त्यांना इश्यू करावं. पण ही एक खंत आहे की याबद्दल आम्ही आर्किटेक्टची स्वतःची एक मीटिंग घेतली, त्यांच्याबरोबर बसलो, त्यांचे ॲफिडेव्हिट चेक, त्यांना ज्याच्याबद्दल जे इश्यूज होते ते ॲड्रेस केले, त्यांना चेकलिस्ट वगैरे सगळं बनवून दिलेलं आहे. पण या प्रोव्हिजनचा जितका म्हणावा तितका वापर आपल्याकडचे आर्किटेक्ट सध्या करत नाहीये. परवानगीसाठी आलेलीच नाही प्रकरण तशी काही. अच्छा. तर 150 आणि 200 स्क्वेअर मीटर पर्यंतच्या ज्या परमिशन्स आहे तर त्या इनफॅक्ट माझं अगदी प्रामाणिक मत आहे की या डेलिगेशनचा जो आहे की आर्किटेक्टने स्वतः करावी, आम्हाला जस्ट इन्फॉर्मेशनसाठी द्यावं, आम्ही त्यांना ऑफिशियल लेटर काढून देऊ. कारण म्हणजे 2000 स्क्वेअर फुटापर्यंत छोटी घर आहेत त्याच्यासाठी आता आर्किटेक्टच त्याच्याबद्दल अधिकार त्यांच्याकडे दिलेला आहे. कमेन्समेंट सर्टिफिकेट देणे, कम्प्लिशन सर्टिफिकेट देणे आणि त्यांच्या बेसिसवर आम्ही ऑफिशियल डॉक्युमेंट रिलीज करणं विदाऊट एनी स्क्रुटिनी. हे त्याचं क्रक्स आहे बेसिकली की आर्किटेक्ट व रजिस्टर्ड आर्किटेक्ट आहे, त्यामुळे त्यांची पण जबाबदारी आहे, ते बघूनच देतील. हा त्याच्या मागचा फिलॉसॉफी आहे. पण हे ऑनलाईन जे तुम्ही परमिशन्स द्यायचं होतं, हो मी सांगतो विचारलं तर हा जर यूज झाला तर कॉमन मॅनला लागणाऱ्या ज्या बिल्डिंग परमिशन्स आहेत त्या लगेच मिळतील. ऑनलाईन बिल्डिंग परमिशनच्या बाबतीमध्ये इश्यू असा आहे की राज्य शासनाने एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं होतं, ते त्यांनी नगरपालिकांसाठी म्हणून डेव्हलप केलेलं आहे. ABC रूल्स जे आहे त्याच्यानुसार D क्लासनुसार त्याला कस्टमायझेशन करायचं किंवा मॉडिफिकेशनचे करायचे आहे. ते प्रोसेस गेले 6-7 महिने आम्ही पण पाठीशी आहोत, ते करतायत. पण ज्या पद्धतीने ते स्पीडली व्हायला पाहिजे ते होत नाहीये. आणि वरनं कोल्हापूरमध्ये पण हेवी कस्टमायझेशन आहे, कारण की आपल्याकडे स्पेसिफाईड एरिया खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर आता सध्या आम्ही या विचारावर आहे की राज्य शासनाच्या सॉफ्टवेअरची वाट बघायची की स्वतः टेंडर काढून आपलं सॉफ्टवेअर तयार करून घ्यायचं. तर त्याच्याबद्दल आता मोस्टली मला वाटतं की राज्य शासनाचा त्याच्याबद्दल आक्षेप नाही. नाही राज्य शासनाचा महानगरपालिका अशा पद्धतीनं स्वतःचं तुम्हाला हवं तसं कस्टमाइज सॉफ्टवेअर बनवून घेऊ शकता. तर तीच प्रोसेस आता आम्ही सुरू करणार आहोत की राज्य शासनाचा जो सॉफ्टवेअर आहे. असं काही तुम्ही टाइम बाउंड पिरियड सांगू शकता का की इतक्या दिवसामध्ये, इतक्या महिन्यामध्ये आपण ऑनलाईन वरती जाऊ? हे बघा, आता टेंडर प्रक्रिया काढून निश्चितीकरण करणे आणि साधारणतः 6 महिन्याचा कालावधी जर आपण डेव्हलपमेंट आणि स्टेबलायझेशनसाठी ठेवला तर प्रिफरेब म्हणजे मोस्टली विदिन अ इयर वी शुड हे शिफ्ट टू ऑनलाईन परमिशन्स. आता ज्या 2 महानगरपालिकेमध्ये सुरू झाले त्याचंही आम्ही माहिती पूर्ण घेऊन ती देऊया, कारण त्यांनी नागपूरच्या कंपनीकडून सॉफ्टवेअर घेतलंय ते, तर त्यांची माहिती आम्ही आपल्याला देतो. बेसिकली असं जर कस्टमाइज सॉफ्टवेअर जर आपल्याला मिळत असेल जसं तसं तर त्याच्यात काही जे चेंजेस करायचे आहे ते मग 3-4 महिन्यातच होऊन जाईल ते काम. फक्त त्यांना निश्चितीकरण करणं, कारण टेंडर काढून करावं लागेल ही प्रक्रिया, तर किमान 6 महिन्याचा कालावधी तर आम्हाला लागेलच याच्यामध्ये. माझा वेळ संपत चाललाय पण प्रश्न अजून आहेत, त्यामुळे आपण आणखीन एक एपिसोड करणार आहोत. आज आजच्या एपिसोडमध्ये आपण बेसिकली 3 विषयांवरती बोललो, ज्याच्यामध्ये आपल्याला घरफाळा, थेट पाईपलाईन योजना आणि बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न, याच्या व्यतिरिक्त अजूनही काही मुद्दे आहेत, अनेक काही प्रश्न आहेत, त्याच्यावरती आपण पुढच्या आठवड्यात बोलणार आहोत. हीच मंडळी पुढच्या आठवड्यातल्या एपिसोडमध्ये असणार आहेत. पाहत राहा संवाद प्रतिवाद. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.